रोज 8 वाजता उठणारा वाघ सकाळी 6लाच बायकोने उठिलं. उठल्या उठल्या जागेवर चहा भेटला. खूप आनंद वाटला. अरे वा, मला दिवस कुठून उगालाय. इकून तिकून चहा पेत नाही तोच लगेच टायर हातात दिला. म्हणे आंघोळीचं ओळखून घ्या. इतकी इज्जत सहन व्हाय ना मला. म्हणलं आज काहीतरी राडा दिसतोय. खूप आनंद वाटला राव. मस्तपैकी आंघोळ बिंघोळ केली. नाश्ता पण दिला सकाळ सकाळ पोह्याचा. बायकोनं आपल्याला एवढी इज्जत दिली. म्हणलं विचारून बघाव एवढी इज्जत कशामुळे. बायकोला म्हणलं एवढी काय इज्जत देतेस तू. ती म्हणली तुमच्यासाठी आज गिफ्ट आहे लय मोठं. मला तर आज उत्सुकता वाटली. म्हणलं आज खरंच आपला दिवस खूप छान जाणार आहे. म्हणलं तू म्हणशील तसं आज जे होईन ते होईन. आज बायकोचं सगळं ऐकायचं. आज बायकोने आपल्यासाठी भरपूर केलंय. पोहे खात नाही तूच. 12 गोण्या काढ्या कशाच्या. कपड्याच्या घरातल्या. फसवलं हो मित्रांनो. सकाळ धरून गोधड्या धो पार हाल झाले. नाही अंग दुखत आहे. आज तर नुसते कपडे काढलेत. उद्या गोधड्या पण आणायच्यात. वाघाचे पार बकरी घेऊन टाकली. खरंच लोक म्हणतात ते खरंय. बायकांच्या अंगात 36 नखरे असतात. एकाच नखऱ्याने एवढा झटका झालाय. आता तर उद्या गोधड्यात. अवघड आहे. घ्या गिफ्ट.